नमस्कार मंडळी. तर आपण बरेच जण पैसे कमवतो आणि पैसा घरात टिकत नाही ह्याची मुख्य कारणं आपल्याला माहीत नसतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैसा का टिकत नाही किंवा पैशासाठी आपण संदर्भात काही माहिती पाहणार आहोत. तर घरातला खरा कोपरा पैशांचा कोपरा माहिती आहे का? अस्तव्यस्त असेल तर तोच कोपरा जर अस्तव्यस्त असेल तर आर्थिक स्थिती कोलमडते. आपण कधीतरी अशी परिस्थिती अनुभवली असेल की किती मेहनत करून कमाई करून घरात पैसा टिकतच नाही. काहींना काहीतरी खर्च येतो आणि आर्थिक चणचण निर्माण होते. यामागे भरपूर कारणं असू शकतात. त्यातलंच एक कारण असू शकतं म्हणजे वास्तुदोष. वास्तुदोष हे पैसा न टिकण्याचं एक कारण आहे. वास्तुशास्त्र सांगतं की आपलं यश अपयश हे आपल्या प्रयत्नांवर आणि मेहनतीवर अवलंबून असतंच. परंतु आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा, रंगांचा आणि दिशांचा आपल्या आयुष्यावर कळत नकळतपणे सकारात्मक नकारात्मक परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार आपल्या घराचा दक्षिण पूर्व अर्थात आग्नेय कोपरा घराची आर्थिक स्थिती दर्शवतो. याला अग्नी कोपरा देखील म्हणतात. या कोपऱ्यात काही ठराविक गोष्टी असतील तर घराची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडून जाते. त्यामुळे घरातील तुमचा दक्षिण पूर्व आग्नेय कोपरा तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि त्या ठिकाणी काही उपाय करा. आता दक्षिण आणि पूर्व जो कोपरा आहे आग्नेय कोपरा, त्यामध्ये काय उपाय करायचे बघा. घराच्या आग्नेय दिशेला जर पाणी किंवा पाण्यासंबंधित काहीही असेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुतज्ञ सांगतात की या दिशेला टॉयलेट तर मुळीच नसावं आणि पाण्याचे स्रोत येतील अशी कोणतीही वस्तू तिथे नसाव्यात असं वास्तुशास्त्र सांगतं. घराच्या आग्नेय कोपऱ्यात आपण आगीशी निगडीत वस्तू ठेवू शकता. या ठिकाणी किचन असणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिशेतील भिंतींना आपण लाल रंग देऊ शकता. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू इथं ठेवल्या तर उत्तमच. आपण इथं फ्रीज, इन्व्हर्टर, विजेचे मीटर इत्यादी वस्तू ठेवू शकता. घरातील आग्नेय कोपरा हा अग्नीशी संबंधित असल्यामुळे तिथे फक्त अग्नी प्रज्वलित होईल, म्हणजेच आपला गॅस चुला येईल हे लक्षात ठेवा आणि त्या हिशोबाने तुम्ही तिथे किचन सेट करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी पैशासंबंधित माहिती सांगितली तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे तुम्हाला आपल्या चॅनलवरती कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत.